हाताला लागला आणि वरतून जरी गेला फक्त पडद्याला लागला तरच चौका आहे. हाताला बॉल लागून जर बॉल 4च्या वरतून किंवा 2च्या वरतून गेला तरी आपल्याला एकच धाव मिळणार आहे. पडद्याच्या वरती एकच धाव आहे. पडद्याला जर लागतोय चेंडू तरच तिकडची जी काही घोषित धाव आहे ती आपल्याला दिली जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. अच्छा, 9ला बाहेर आउट आहे रोहन. 9वर बाहेर आउट नाही आहे. आणि 9ला बाहेर मारल्यावर 9चा रन मिळेल आणि बॉल काउंट होईल. रुपेश तुळसकर, ओ रुपेश तुळसकर, शूज कंपल्सरी आहेत. शूज कंपल्सरी आहेत. सगळ्यांना अगोदर सांगितलेलं होतं शूज कंपल्सरी आहेत. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. आज जाऊ नये. एक प्लेअर शॉट देणार आम्ही. एक प्लेअर शॉट देणार. तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं. इम्पॅक्ट प्लेअरला खेळवा. तुम्ही जाऊन या घरी. इम्पॅक्ट प्लेअर खेळवा. सुमित परब साहेब, आपण जर कुठे असाल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा. सुमित परब, पप्या. सलामीवीर आपण पाहतो. एका बाजूला विकी तर एका बाजूला मादी आहे. मादीने गेल्या वर्षभरात एक चांगलं नावारूपाला आलाय. मादी देखील हा कीपर. भावेश ग्रुप, तुम्ही जरा तिथे लक्ष ठेवा. शूज कंपल्सरीज आहेत. नाही शूज म्हटलं शूज. क्रॉक्स अलाउड नाही. तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर दुसरा खेळवा. क्रॉक्स अलाउड नाही. शूज पाहिजे. सगळ्यांना अगोदर सांगितलेलं आहे. शूज कंपल्सरी आहे. पुढचा सामना होईल त्या संघाने खेळाडूंनी नोंद घ्यावी की शूज कंपल्सरी आहेत. उद्या पाऊस असेल तरी पण शूज कंपल्सरी आहेत. आणि टी शर्ट आपले स्वतःची पाहिजेच प्लेअरनी. भिजली तरी आज रात्री सुकवायला ठेवा. उद्या सकाळी ते सुकेल. सौरभ कुठे? सौरभ आहे. सौरभ हिरवे टी शर्ट ऐकलं ना, धुवायला वगैरे. सुमित परब, सामन्याला उशीर होत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे सामना त्वरित चालू करा. पेनल्टी आपलेच आहेत रे सगळे. उद्या तू 10 थर लावायला तिथे थांबला तर मला थांबायला लागणार इथे. इम्पॅक्ट प्लेअर दिलेला आहे सर्व खेळाडूंना आणि सगळ्या संघांना. एक सांगू इच्छितो, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. जो काय अंतिम निर्णय असेल अंपायरचा असेल, रिव्ह्यू कोणालाच नाही मिळणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. चला आता श्री गणेशाय नमः चालू करून गणपती बाप्पाच्या नावाने ही सुरुवात करूया. गणपती बोला. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही संघांचं अभिनंदन करायचं. पहिला आंबेवाडी प्रीमियर लीग पहिला चेंडू आपण पाहतोय. साईनगरचा स्टार जयेंद्र गोविलकर, ज्याच्या नावावर 2 साईनगरच्या मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक आहे. जयेंद्र गोविलकरला आपण सध्या बॉलिंग मार्कवर बघतोय. तसंच स्ट्राईकवर एक अतिशय उत्तम खेळाडू विकी. सो एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे.
यावेळी पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात नो चेंडू आहे. पंचांकडे अजूनही निर्णय राखीव. 5वा खेळाडू मागे आहे, त्यामुळे गणेश सुनार अतिशय उत्तम कामगिरी. नोच्या स्वरूपात पहिला चेंडू. नक्कीच ही टुर्नामेंट लक्षात राहील, कारण आंबेवाडी प्रीमियर लीग सुरुवात कशाने झाली तर पहिला चेंडू नो बॉलने झाली. त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता विकीने, तो पूर्णपणे असफल ठरला. त्यामुळे 9वर 1च धाव मिळते. 9ची धाव मिळणार आहे. 0 चेंडू 1 धाव. पकडून 5 सांगितले आहेत. हा बॉलर पकडून 5. स्टंपच्या पाठी बॉलर पकडून 5. कमी नाही, कमी फक्त पॉवर प्लेला करू. थांबा थांबा थांबा. नो नाही आहे, हा नो कॅन्सल आहे. प्लेअर कंपल्सरी 2 पाठी पाहिजे. फक्त बॉलर धरून कंपल्सरी 2. प्लेअर कमी करू शकतो, पण 2 प्लेअर पाहिजे पाठी. क्रुशियल मोमेंटला पण 2 प्लेअर पाहिजे. बॉलर पकडून मागे स्टंपच्या पाठी 3. ओके, चला. एका बाजूनंतर जसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर जसे प्रेक्षक आनंदी होतात, तसा काहीसा आनंदचा क्षण श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान. त्यामुळे डॉट बॉल असणार आहे. स्कोरर या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल. यावेळी मात्र हलक्या हाताने मागील बाजूला मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरतायत. चेंडू थेट जाऊन स्थिरावला तो, म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. या पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयोग फायनली तो यशस्वी ठरतोय. 3 चेंडू नंतर पहिली धाव येते. पहिली धाव HK वॉरियर संघासाठी नोंदवली जाते. 3 चेंडू 1 धावा. एक अतिशय उत्तम गोलंदाजी आपण जयेंद्रला पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा अतिशय उत्तम ब्रेक. सामना चालू आहे. तत्पूर्वी आमचे सत्कार समारंभ करून घेऊया. आमच्या विघ्नहर्ता सोसायटीचे अध्यक्ष श्री अनंत चिखले साहेब यांचा सत्कार श्री सूरज पेंडारी यांच्या हस्ते करतील. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देतील. यावेळी स्ट्रेपआउट करून मारण्याचा थोडासा निर्णय बदलला होता, मात्र बॉलचा पिचिंग बघून थोडासा शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. हलक्या त्याने डोलावला. 1 धाव मिळते. यावेळी बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू अपर एज घेऊन जातो बॉक्सच्या स्वरूपात. पहिला गडी बाद. जयेंद्र गोविलकर नक्कीच स्वतःला प्रूव्ह करून दाखवतोय. का मी गेले 2 वर्ष सलगचे साईनगर प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे. पहिल्या अगदी शेवटच्या चेंडूवर अतिशय उत्तमरित्या टाकलेला तो चेंडू आणि विकीला माघारी परतवलाय. 1 गडी बाद. चौकारच्या इकडे जे माझे मित्र उभे आहेत, घाणेकर बंधू, LP बॉईज, जरा त्या बांबूवर वजन देऊ नका. आपल्याला उद्याचा दिवस आणि आज पूर्ण दिवस मॅच खेळवायची आहे. मनीष, LP बॉईजचे अध्यक्ष मनीष जालिगामा. ओम रामाने, आपण खूप आहेत. ओम रामाने या वर्षीचा अगदी नावारूपाला आलेला खेळाडू मादीला आपण पाहतोय सध्या स्ट्राईकवर. यावेळी लेग ब्रेकचा प्रयत्न होता. हरीश गावडे स्वतः कर्णधार आहेत. वाईडने सुरुवात होते. पहिला वाईड शुभ होत आहे. लेट्स सी. यावेळी चांगला पिच केलेला चेंडू. अप्रतिम लेग ब्रेक. 1 धाव मिळते टॅपच्या स्वरूपात. यावेळी मात्र मादीकडून चुकी झाली. बॅकवर्ड मागील बाजूला चेंडू मारायला गेले आणि मागील बाजूचा बॉक्स थोडा छोटा असल्यामुळे फलंदाज बाद. दुसरा झटका लागतो HK वॉरियर संघाला. श्री विघ्नहर्ता सोसायटीचे अध्यक्ष श्री अनंत चिखले साहेब यांचा सत्कार श्री सूरज पेंडारी करतील. ओम लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अशी हे उत्तम क्षेत्ररक्षण, अतिशय नेत्रदीपक क्षेत्ररक्षण जयेंद्रकडून पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू सागरने तोलावला, मात्र थेट जाऊन स्थिरावला, म्हणजे जयेंद्रच्या हातात.
घाल पहिली. यावेळी चांगल्या रीतीने टाकलेला लेग ब्रेक, अतिशय शेवटच्या क्षणी चेंडूला पॉइंटच्या दिशेने दिशा दिली आणि एकदम वर्चित केले. यावेळी चांगली पिचिंग थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेंचा चेंडू होता, हलक्यात त्याने सागरने टोलावला. एक धाव नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. 2 गडी बाद 6. तसेच आमचे लाडके मित्र तसेच BJPचे महामंत्री आशुतोष रातोडी यांचा सत्कार संजय गवरे साहेब करतील. शेवटचा चेंडू आपण जर पाहिला तर सागरची अतिशय चपळाईची फलंदाजी आपण जर पाहिलं तर, कारण 2 गडी बाद झालेत. एका बाजूला HK वॉरियर्स संघाचे 2 मोठे झटके त्यांना देखील लागलेत आणि कोणीतरी या विकेटवर थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे सागरनी अतिशय सेन्सिबली तो शेवटचा देखील अप्रतिमरित्या मारलेला सिंगल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 7 धावा. तिसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. इकडे या साईडला ए राम. श्री आशुतोष रतुडी यांचा सत्कार संजय गवरे साहेब करतील. शाल्व पुष्पगुच्छ देऊन दादा ट्रॉफी दादा आशुतोष साहेबांचा सत्कार नक्कीच केला जाईल. पॉवर प्लेचं षटक मागील बाजूला फक्त 2 खेळाडू अलाउड आहेत, त्यामुळे एका बाजूला रमाने तर एका बाजूला तुळसकर असे 2 जवळजवळ एक चांगली भिंत उभा करण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान संघाचा आतापर्यंत नक्कीच एक चांगली गोलंदाजी राहिली आहे. ऋषिकेश पवार यांचा सत्कार संदेश बाईत करतील. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर अतिशय उत्तम शॉट टाकलेला, थोडासा हलका हाताने ऑफ ब्रेक आला, बॅकवर्ड पॉईंटला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतायत. बारूद विजय बारोतला आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजी करण्याचा चान्स आलाय. यावेळी हलक्या हाताने टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. अगदी शेवटच्या क्षणी तो चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये आला आणि वाईड लाईनच्या थोडासा आतमधून गेला. डॉट चेंडू होतोय, डॉट बॉल, क्लीन डॉट बॉल आहे. तसेच आमचे मराठा फोर्सचे संघमालक श्री निवृत्ती पवार यांचा सत्कार रोहन रामाने करतील. त्यांच्याच संघाचे कर्णधार आहेत. या स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न विजय बारोत यांचा, मात्र चेंडून अगदी बॉटम ऑफ द बॅट लागला, त्यामुळे काहीसा कनेक्ट नाही झाला. डॉट बॉल येतोय. यावेळी थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळले. सेन्सिबल बॅटिंग, अगदी हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने मारला तो चेंडू. एक धाव अर्चित केली जाते आणि या एका धावाने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 गडी बाद 9 धावा. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला, मात्र क्षेत्ररक्षण आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. रोहित रामानेसाठी मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या दाखवून देतात की काय दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. अगदी स्वतःला झोकावून दिलं पूर्णपणे चेंडूवर आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. गुड फिल्डिंग. तसेच सम्राट युवा प्रतिष्ठानचे संघमालक मनीष आडे साहेब यांचा सत्कार तेजस पारावे करतील. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू होता माझ्या मते, नाही ओके लास्ट बॉल होता ना. पॉवर प्लेचं षटक संपलंय, 3 षटकं संपलेले आहेत आणि अतिशय उत्तम, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत गोलंदाजासाठी. अतिशय उत्तम पॉवर प्लेचं षटक हाताळलं. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर जाणून घेतला होता बॅट्समन स्टेप आउट करणार, त्यामुळे त्याची लेंथ स्वतःची करेक्ट केली. एक अतिशय यंग खेळाडू मला वाटतोय. तसेच मी स्वामी समर्थाचे संघमालक श्री संदीप कोलते साहेब आणि HK वॉरियर्सचे संघमालक निलेश खरात साहेब यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यावे. राहुल स्कोर 9 झालाय, 9 10 माय मिस्टेक 10 धावा. एकदा गौरवसाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलं त्याने देखील. पुन्हा एकदा जयेंद्रकडे यश संघाची. मी विनंती करीन अक्षय शिगवन यांना विनंती करीन की श्री स्वामी समर्थाचे संघमालक संदीप कोलते साहेब यांचा सत्कार करावा. अक्षय शिगवन. यावेळी जलद गतीने टाकलेला चेंडू मात्र बॉलच्या रीचपर्यंत पोहोचले. विजय बारोत अतिशय सेन्सिबल बॅटिंग केली जाते वेळेनुसार, कारण संघाला सध्या गरज आहे
विकेट पे किसी को तो रुकने की जरूरत है और उस हिसाब से बैटिंग फिलहाल चल रही है विजय सर की। यावेळी मात्र स्टेपर घेऊन मारण्याचा प्रयत्न विजय बारोत, अतिशय उत्तम, एकच धाव मिळणार आहे पडद्याच्या वरतून गेल्यामुळे, मात्र ती चांगली कॅपेबिलिटी आहे विजय बारोत यांना. आपण जर पाहिलं तर गेली 3 ते 4 वर्ष अतिशय उत्तम कामगिरी त्यांची देखील राहिले. एक चांगला हार्ड हिटर फलंदाज तो देखील आहे. तसेच निलेश खरात HK वॉरियर्सचे संघमालक यांचा सत्कार संतोष भोसले साहेब करतील. यावेळी मात्र चेंडू फसतो आहे, स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न बॉक्स आउटच्या स्वरूपात विजय बारोत यांना माघारी परतावं लागत आहे. मनीष शेडगे जरा तो बॅनर काढून टाका ना तिकडे प्लीज, कारण की त्याला लागलं तर पुन्हा थोडं अडचण होण्याची निर्माण आहे. समीरला आपण पाहतोय यावेळी थोडासा मागील बाजूला बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल ठरतोय. जयेंद्र गोविलकर अतिशय उत्तम कामगिरी राहिले गोलंदाजीच्या मार्फत. तसेच साईनगरचा राजा याचे संघमालक अप्रतिम फटका होता, मात्र पुन्हा एकदा रोहित रमाने समीर धुरी, साईनगरचा राजा संघमालक समीर धुरी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. नक्कीच एखादा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कसा वाढतो जर त्याला माहिती आहे माझ्याकडे मागे 4 भिंत मी उभं केले, त्यामुळे रोहित रमाने आता आपण पाहिलं तर 6 धावा आतापर्यंत वैयक्तिकरित्या वाचवल्यात. पुन्हा एकदा स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, यावेळी फॉलो थ्रू मध्ये अडवला सागर बाद. चौथ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हिमेश सोलंकी याला आपण पाहतोय नवीन फलंदाजाच्या स्वरूपात. एक क्रॉस ओव्हर झाली का? ओव्हर झाले, ओके. शेवटचा षटक कोण टाकणार? 13 झाला, 13 1-3 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. स्टिल लास्ट ओव्हर रिमेनिंग. यावेळी आपण पाहिलं तर रुपेश तुळसकर पूर्ण अनुभव पणाला लावतात आणि दाखवून देतात मी इतकी वर्ष का क्रिकेट खेळतोय. आणि कोण येतं प्रशांत राणे यांना आपण पाहतोय सध्या स्ट्राईकवर. एकदा प्रशांत राणेंसाठी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बरीच वर्ष या विभागातलं क्रिकेट ज्यांनी जागा ठेवलं ते म्हणजे प्रशांत राणे यांना आपण पाहतोय सध्या स्ट्राईकवर. यावेळी मात्र फसवलं माई गोविलकर, चुकी होते. नो बॉल आहे, कलेक्ट केला असता तर बॉल काउंट, रन काउंट आणि विकेट काउंट सुद्धा झाला असता, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. थोडासा फसवण्याचा प्रयत्न रुपेश तुळसकरचा, पण अजूनपर्यंत कळलेला नाही तो खरंच जाणून बुजून टाकलेला की पडलेला. हरकत नाही, पुढचा चेंडू नो बॉल आहे. सातारा येस, रन भेटेल. यावेळी मात्र चांगला लेंथ. यावेळी हरीश गावडे होते तिकडे, 2 धावा. चेंडू पडद्याला टच झालाय, 2 धावा मिळणार आहेत नक्कीच. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न अतिशय उत्तमरित्या कव्हरच्या दिशेने मारला तो फटका. 2 धावा अर्चित केल्या जात आहेत. जय हनुमानचे संघमालक सिद्धेश वेटकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. यावेळी मात्र फटका फसला. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा नाही मिळणार, मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात गडी बाद. एक चांगला फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकवर आहे हिमेश सोलंकी, त्याच्याकडे चांगली ताकद आहे. आपण बघितलं यावर्षीच्या SPLला देखील चांगली फलंदाजी हिमेशची देखील राहिली होती. चांगले चौकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आहे.
जय हनुमानचे संघमालक सिद्धेश वेटकर यांचं स्वागत करतील सुमित परब. ओम 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 जय हनुमान असं आहे ना जीजे. बस आता आहे ना 2 मिनिटं राकेशचा प्रयत्न यावेळी मात्र फसतोय. माहीने यावेळी चुकी केलेली नाहीये. स्टंप आउटच्या स्वरूपात गडी बाद. आणि एका बाजूला नक्कीच कुठेतरी कोलते साहेब देखील खुश होत असतील एका बाजूला, कारण विकेटचं पतन सतत आहे आणि आतापर्यंत तरी संघाने चांगली कामगिरी केली आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकलाय त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. आणि यष्टीरक्षकाचा भाऊ सध्या 2 धावा ज्याची गरज होती माहीने मार दिया. एक बॉल बाकी आहे. स्टिल 1 टू गो. संघाची धावसंख्या झाली 19. यावेळी टॅपच्या स्वरूपात मारला फटका. रनआउटचा चान्स तिकडे निर्माण होतोय मात्र नाही 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 नाही. आणि काय होतंय पंचांकडे निर्णय राखीव असणार आहे. पंच अंपायर नॉट आउट आहे त्यामुळे 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. सांगू की नको पुढच्या मॅचचा टॉस होतोय. साईनगरचा राजा आपला कर्णधार पाठवून द्या. तसंच आंबेवाडी क्रीडा मंडळ आपला कर्णधार पाठवून द्या. खेळपट्टीवर साईनगरचा राजा आणि आंबेवाडी क्रीडा मंडळ दोन्ही संघांना विनंती करतो सूरज पेंडा टॉस साठी कर्णधार पाठवून द्या. टॉस साठी डीजे नाव काय आपलं? हिमेश नंदू हे टॉस साठी येतील. त्यांना घेऊन जावे. बॉलचे बॉक्स. तसंच हिमेश साहेबांना विनंती करतो त्यांनी टॉसच्या नाणेफेकीच्या मानसन्मानासाठी यायचं आहे. टॉस करून घेऊया. खाली जा. तसेच तो टॉसचा कॉइन कोणाकडे ते बघा जरा 1 मिनिट. हां नाणेफेकीसाठी मान्यवर आपल्याला लाभलेत. हिमेश साहेबांच्या हस्ते आपण टॉस करून घेऊया. तसंच विनंती करतो साईनगरचा राजा कर्णधार आलाय. मनीष शेडगे याला आपण पाहतोय. तसंच आपल्या विरुद्ध आंबेवाडी क्रीडा मंडळ आपला कर्णधार पाठवून द्या. आंबेवाडी आपल्या पटांगणात सामना आहे त्यामुळे नक्कीच माझ्या मते प्रत्येकाच्या घराघरातून. तसेच नरसिंग स्वराज्य प्रतिष्ठा फाउंडेशनचे संघमालक सुमित परब यांचा सत्कार श्री अनंत चिखले साहेब करतील. आंबेवाडी क्रीडा मंडळ अच्छा टॉस का बॉस. येस हां आंबेवाडी क्रीडा मंडळ टॉससाठी यायचं आहे. साहिल अंबाडे येत आहेत टॉससाठी. टॉस का बॉस जवळ दोन्ही कर्णधार आणि दोन्ही चांगले मित्र. ब्रह्मांड 11 या संघामधून 2 जण एकत्र बरीच वर्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमेश साहेबांच्या हस्ते टॉस होईल. कॉल कोण देणार आहे आंबेवाडी की साईनगरचा राजा? ओके साईनगरचा राजा कॉल देत आहेत. हां हेड्स आणि टेल्सच आहे. हेड इज द कॉल आणि टेल्स इट इज. सो आंबेवाडी क्रीडा मंडळ या संघाने नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सर आपला डिसिजन ऐकायला आवडेल साहिल. आणि ओव्हरऑल आपलीच कमिटी आहे तरी सुद्धा कमिटीबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. पहिले आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतोय आणि आता पहिलंच वर्ष आहे. आम्ही खूप म्हणजे प्रयत्न तर केलेत की खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करावी आणि सगळेच कमिटी मेंबरची म्हणजे खूप सपोर्ट केला आहे आणि त्याप्रमाणे आमची टुर्नामेंट पण होते आहे सक्सेस. आता उद्याचा दिवस पण चांगला जाऊ दे बस. नक्कीच जाईल. तसंच एका बाजूला साईनगरचा स्टार खेळाडू साईनगरचा लॅबो अशा ओळख असणारा मनीष शेडगेलेकडे वळूयात. मनीष टॉस नक्कीच हारलाय मात्र मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा आपले लाडके संघ मालक दोघांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. यावेळी नक्कीच त्याचं चीज करून दाखवायचं आहे. ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. काय नाही टुर्नामेंट लयच चांगली केलेली आहे. आमचा पण एक प्रयत्न असेल की सिद्धांत समोर पण चांगलीच टीम आहे आमच्या कारण की जेणेकरून आम्हाला पण सिद्धांत मोठा ठेवण्याची गरज आहे बस. चला पुन्हा एकदा दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आंबेवाडी क्रीडा मंडळ संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय साईनगरचा राजा या संघाला फलंदाजीसाठी.
वळूयात चालू सामन्याकडे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान अतिशय उत्तम गोलंदाजी करून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतोय. आणि मी आंबेवाडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री राजन यादव यांना विनंती करेन त्यांनी मंचावर यावे. अगदी 22 धावांचं लक्ष मिनिमम लक्ष ठेवलंय. आणि टॅपचा किंग माझ्या मते श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान स्वतः कर्णधार हरीश गावडे यांना पाठवण्यात आलंय. काय झालं 17? प्रशांत राणे यांचा पहिला चेंडू विजय बारोत. वेगळा प्रयत्न नक्कीच. काय झालंय तर चेंडूनी बॅटची कडा घेऊन चेंडू बॉक्सआउटच्या स्वरूपात गडी बाद. हरीश गावडे थोडासा नशिबाची साथ काहीशी भेटली नाही. थेट सफाळ्यावरून आलेत त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटतोय. हरकत नाही. माई याच्यावर विश्वास ठेवलाय. स्टार खेळाडू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जयेंद्रला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिल्याच चेंडूवर राणेसाहेबांनी नक्कीच पहिला गडी बाद केला. दादाने एवढ्या जोरात टॅप मारला की तो अतिशय बॉल हरवलाय. त्यामुळे जुना बॉल देण्याचा, नवीन बॉल द्यायचा, म्हणजे दुसरा बॉल द्यायचा आहे. संजू साहेबांना मी विनंती करतो, आपल्या आंबेवाडी क्रीडा मंडळाचे सर्व अध्यक्ष श्री राजन यादव साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून घ्यायचा आहे. संजू साहेबांना मी विनंती करतो. पण टॅप अतिशय उत्तमरित्या मारला होता. पण विनंती पुन्हा असा मारू नका जेणेकरून बॉल जाईल. या बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंचांनी दाद धुडकावून लावले आहे. डॉट बॉल येतो आहे. चेंडू थोडासा पायाला लागला होता, मांडीच्या भागाला लागल्यामुळे पंच गणेश सुनार बरीच वर्ष चांगला अनुभव आहे. डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र रिलीज थोडासा चुकीचा झाला. 2 धावा आहेत. 9+1. हरकत नाही. पण 17चा टप्पा परफेक्ट होता. अंपायरच्या भूमिकेत आपण हितेश कांबळे यांना पाहतोय आणि चांगला हर्षद कांबळे यांना पाहतोय. चांगला टप्पा दाखवण्यात आला. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. थोडासा आतमधून फिरण्यामुळे यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. माहीचा टॅप माझ्या जवळजवळ त्या पत्राला टच करतोच आहे, त्यामुळे दुसरी धाव मिळते. यावेळी अतिशय जलदगतीने टाकण्याचा प्रयत्न. अप्रतिमरित्या स्वतःचा स्टान्स ऍडजस्ट केला. बॅकफुटवर मारलेला. बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या रूपाने टॅपच्या स्वरूपात एकदा मिळते आणि षटक संपले. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 5. आता अवघ्या 17 धावांची गरज आहे. 24 चेंडू 17 धावांची गरज. विनंती करेन आंबेवाडी क्रीडा मंडळ, आपण आपला संघ पूर्णपणे तयार ठेवायचा आहे. लगेचच मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर समीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
जयेंद्रसाठी वेगळा सेटअप, वेगळा सेटअप लावण्यात आलेला आहे. कारण एक जाणून घेतलेलं आहे, बरीच वर्ष एकमेकांसमोर खेळतात, त्यामुळे जाणून घेतलं आहे काय गेम प्ले आहे. अतिशय उत्तमरित्या मारलेला शॉट, 2 धावा नक्कीच इजाफा करून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता, त्यामुळे पकडण्याचा चान्स पूर्णपणे होता, मात्र हाताला लागून चेंडू उडाला. बॉल नक्कीच चांगला होता, फक्त लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू जयेंद्रला इझिली बॅटवर घेण्यात मदत झाली, त्यामुळे 2 धावा नक्कीच मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत प्रशांत राणे. आमचे पंच तयारच होते नो बॉल द्यायला. यावेळी जलदगतीने टाकण्याचा प्रयत्न, जयेंद्र सरळ मारण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. आता अवघ्या 15 धावांची गरज आहे. 22 चेंडू 15 धावांचं समीकरण. यावेळी स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसवलाय. आमंत्रित केलं होतं जयेंद्रला, अर्ध्या विकेटवर बोलवण्यात आलं आणि तिकडूनच माघारी परतवलंय. थेट तंबूत मोठा मासा जाळ्यात फसतो, तो म्हणजे HK वॉरियर्स संघाच्या. ज्या कामासाठी प्रशांत राणे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आले होते त्याची पूर्णपणे खात्री केली आणि जयेंद्रला माघारी परतवलंय. तसंच श्री शांताराम सालप साहेब आपला देखील पटांगणात हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळी हलक्या हाताने टोलावलेला रोहित रमाने आपण पाहिलं तर एकदा नक्कीच मिळते. कुठेतरी धाकधूक आहे, कुठेतरी धाकधूक असणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या संघामध्ये देखील, कारण मोठा गडी ज्याच्यावर विश्वास ठेवला होता जयेंद्र आउट झालाय. यावेळी इझी कव्हर ड्राईव्ह, पूर्णपणे फुलटॉस हातात आला, माईच्या हातात काहीसा चेंडू लागला नाही, इझी बॉल, फुलटॉसचा पुरेपूर वापर केला आणि 2 धावांचा इजाफा करून जातोय रोहित रमाने. फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. यावेळी डाऊन द लेग साइड पंचांचा निर्णय येतोय. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू पंच दंडित करतात. अवांतरच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळणार आहे. यावेळी थोडासा स्टान्स ऍडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले, मात्र चेंडू काहीसा कळला नाही. जलद गतीने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 11. आता 18 चेंडू, पॉवर प्लेचं षटक आहे. 18 चेंडू 11 धावांची गरज. 11 रिक्वायर्ड फ्रॉम 18 balls. The score stands at 11 for the loss of 2 wickets. Still 11 runs to be scored in 18 balls. And it is going to be a power play over. Vijay Barot. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचे षटक विजय बारोत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अठरा चेंडू 11 धावांची गरज. 11 रिक्वायर्ड फ्रॉम 18 balls. पहिला चेंडू लेग ब्रेक स्वरूपाचा प्रयत्न केला होता, मात्र पाहिजे तसा वळला नाही. व्हाईट बॉल येतोय. यावेळी अप्रतिम
गुगली स्वरूपाचा चेंडू होता. लेग ब्रेकच्या ऍक्शन मध्ये क्लीन ऑफ ब्रेक टाकला होता. गुड बॉलिंग विजय. आपण जर ऍक्शन पाहिली तर क्लिअर लेग ब्रेक वाटला असता एखाद्या बॅट्समनला, मात्र तो चेंडू टप्पा पडत्या क्षणी आतमध्ये आला. ऑफ ब्रेकचा क्लिअर नजारा गुगलीचा पाहायला मिळाला. मात्र एक चोरटी धाव घेण्यात यश मिळते. रोहित पुन्हा एकदा स्ट्राईकवर. यावेळी अप्रतिम रिव्हर्सिपचं हत्यार बाहेर काढलंय. जवळ स्वतःला झोकावून लावलंय. झोपून शॉट मारलाय. गुड शॉट रोहित. आणि एका धावाची इजाफा होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 8 धावांची गरज. यावेळी मात्र चुकी झाली. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा टप्पा पकडू शकत नाही. ही काय तर पावसाळ्याची मजा आहे. पावसाळ्यात बॉल भिजलेला असतो, त्यामुळे आपल्या प्रत्येक खेळाडूला तेवढं चपळ राहणं गरजेचं आहे. त्यामुळे 2 धावांचा इजाफा. पुन्हा एकदा 14 अधिक 2 धावा 16 धावा झाल्यात. आता फक्त 6 धावांची गरज श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला निलेश पवार माहीला जवळजवळ कव्हरच्या दिशेने उभं केलंय. मिड ऑफच्या रेंजला हिमेश सोलंकी आपण पाहतोय. समीर असतील. यावेळी मात्र चांगला टप्पा मात्र काहीसा कलेक्ट केला नाहीये, त्यामुळे एकदा नक्कीच मिळते. यावेळी मात्र फटका फसला. रिव्हर्स हत्यार काढण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडंसं आधी बैठक प्री डिटरमाइन होऊन खेळलं की मला रिव्हर्सच मारायचा आणि जोरात फटका लागला. त्यामुळे रोहित रमाने यांना माघारी परतावं लागेल. खालील बाजूला दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीसा गेला नाही. गौरव याच्यावर जबाबदारी दिली. गौरव किती आली? 13-5 आली. 17 की 14-5 आली. 14-5. 14 चेंडू 5 धावांची गरज. मात्र रोहित रमाने यांच्या विकेट नंतर थोडासा आनंद आपण HK वॉरियर्स यांच्या तंबूत देखील पाहतोय. थोडीशी त्यांची उमेद नक्कीच जागी झाली आहे आणि क्रिकेटचा खेळ असल्यामुळे कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. थोडी शांतता राखायची आहे. प्रेक्षकांना विनंती करतो. मात्र चेंडू काहीसा हलका खाली राहिला, त्यामुळे डॉट बॉल येतोय. तेवढं चांगलं यष्टीरक्षकाचं काम प्रशांत राणे यांच्या मार्फत पाहायला मिळालं. डॉट बॉल. यावेळी चांगला टॅपचा शॉट पूर्णपणे यशस्वी ठरतोय. एकदा नक्कीच मिळते गौरवला. आता अवघ्या 4 धावांची गरज. 12 चेंडू 4 धावा. कोण? निलेश पवार आहे. अच्छा, निलेश पवार यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी दिली आणि निलेश पवार येताच पारितोषिकांचा पाऊस पडणार असं मला वाटतंय. रोहित गायकवाड यांच्याकडून हॅट्रिक जर काढली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. निलेश पवार यांनी जर हॅट्रिक काढली तर कोलते साहेबांकडून 500 रुपये. यावेळी एकच धाव मिळते. थोडासा बाहेरील बाजूला टाकला होता टप्पा भाऊने. एकदा नक्कीच मिळते. माई आहे टॅप. नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रत्येक शॉट माईचा कशात आलाय तर तो टॅपच्या रेंजला आलाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षणात क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा विजय बारोत आलेत आणि फील्डमध्ये पुन्हा एकदा एक वेगळं सजावट केलेली आहे. शॉर्ट कव्हर्सला एखादा खेळाडू आहे. फॉरवर्ड शॉर्ट कव्हर्सला सिली पॉईंटला एक खेळाडू उभा केलाय. बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू उभा केलाय. पाहूया काय होतं.
यावेळी मात्र फसवलाय माई सारखा गडी बाद. प्रशांत राणे यांचं काय खासियत आहे आपण पाहिलं तर जयेंद्र गोविळकरसाठी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आले, जयेंद्रला माघारी परतवलं, त्याच्यानंतर वेगळं क्षेत्ररक्षण लावलं, अतिशय शॉर्ट कव्हर, सिली पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट असे 3 खेळाडू लाईनीत उभे केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा गॅपमधून तो खेळाडू बाद झाला. क्रिकेट माइंड पूर्णपणे. नवीन बॅट्समन रुपेश तुळसकर. यावेळी मात्र गॅपमध्ये रुपेश तुळसकर एक चांगली फलंदाजी, स्वतःचा स्टान्स ऍडजस्ट करताना स्वतःला पूर्णपणे ऍडजस्ट केलं, बॉलच्या टप्प्यानुसार खेळले आणि एक चांगला गॅप टिपला. यावेळी बॅकफुटला जाऊन मारला, टॅप पंच करतोय रुपेश तुळसकर. पूर्णपणे दाखवून देतो की काम इतकी वर्ष साईनगर मध्ये माझ्या नावाचा दबदबा अजूनही आहे. डॉट बॉल आहे गणेश सुनार. 1 to go. यावेळी हा सामना श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांनी पहिला आपला विजय नोंदवला आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कुलते साहेब आपले देखील मनपूर्वक आभार आणि आपले देखील अभिनंदन. श्री स्वामी समर्थांचं पहिलाच वर्ष APL दरवर्षी यांची सरासरी असते की SPL ला कुठला सामना जिंकत नाही, पण APL ला पहिला सामना जिंकून त्यांनी बोलू का मी हे सगळं या सामना झालेला आहे. मॅच बॉल कोणाकडे आहे? मॅच बॉल आता झाली का? मॅच मिळालं ना. आता या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे रुपेश तुळसकर. त्यांनी 3 विकेट घेऊन हा सामना विजयी केला होता. रुपेश तुळसकर यांचा सत्कार यांना सन्मान चिन्ह देतील तिथे 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 अध्यक्ष राजन यादव साहेब आणि अनंत चिखले साहेब. खाली खाली घ्या खाली. यूट्यूब जरा टॉस का बॉसमधनं बाजू व्हा. माझ्या मित्रांना विनंती आहे जरा जागा बाजूला घ्या, जरा बाजू या. कोलते बंधू जरा बाजू व्हा, जरा टॉस का बॉस या दोघांना घ्या ना तुम्ही. त्यांना हे नाही ना. रुपेश वरती या. रुपेश तुळसकर जरा बाजू व्हा. ओम मागे व्हा जरा. खेळाडूंनी बाजू व्हा. ओम तू पाठवून ये ना भाऊ, तू फोटो काढ. असे मध्ये या. पहिला सामनावीर रुपेश तुळसकर. रुपेश तुळसकर आपणास विनंती आहे की